बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता। त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी झाली आणि त्यानंतर आता सैफवर हल्ला झाल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। सैफवर हल्ला करणारा आरोपी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय आणि हा आरोपी तिथून पळ काढताना दिसून येतोय। सैफवर बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला। या हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर न्यूरोसर्जरी कॉस्मेटिक सर्जरी पार पडली। त्याच्या पाठीकडच्या भागातून 2 ते 3 इंचाचा एक धारदार वस्तूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग आला होता। पोलिसांच्या तपासाला आणि त्यानंतर आता तब्बल 33 तास उलटून गेलेत आणि त्यानंतर आपल्या समोर एक मोठी अपडेट येते की सैफ हल्ला प्रकरणी एक जण ताब्यात घेण्यात आलेला आहे। हा आरोपी जो आहे तो वसई विरारकडे फरार झालाय अशी ही माहिती समोर येत होती आणि आता अपडेट येते की सैफ हल्ल्या प्रकरणी एक जण ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आणि या प्रकरणात मोठी बातमी आपण पाहतोय। बुधवारी 1:30च्या सुमारास मध्यरात्री 1:30च्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता। त्यानंतर तब्बल 33 तासानंतर एका आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। बुधवारी मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर 1:30च्या सुमारास हल्ला झाल्यानंतर जवळजवळ 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर तिथे न्यूरोसर्जरी पार पडली। त्यानंतर त्याच्यावर कॉस्मेटिक सर्जरी पार पडली। 3 मोठे न्यूरो सर्जन तिथे होते, भूलतज्ञ न्यूरोसर्जन आणि कॉस्मेटिक सर्जन तिथे होते। त्यांच्या निगराणीखाली त्याच्यावर सर्जरी पार पडली। त्याच्या पाठीच्या भागातून 2 ते 3 इंच लांबीचा धारदार वस्तूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर आता या सर्व प्रकरणी पोलिसांची टीम ॲक्शन मोडवर आलेली असताना माहिती मिळत होती की जो आरोपी आहे तो वसई विरारच्या दिशेने फरार झालाय आणि आता 33 तासानंतर अपडेट समोर येते की सैफ अली खानच्या प्रकरणात आता एका 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तब्बल 33 तासानंतर एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले। बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास हल्ला झाला होता। त्यानंतर 3:30च्या सुमारास त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर काही सर्जऱ्या पार पडल्या आणि त्यानंतर त्याच्या पाठीकडच्या भागातून 2 ते 3 इंचाचा धारदार शस्त्राचा तुकडा बाहेर काढण्यात आला। जवळजवळ 6 वार त्याच्यावर करण्यात आले होते। हातावर आणि पाठीवर मानेवर सुद्धा त्याच्या आरोपीकडून सैफवर 6 वार करण्यात आले होते। त्यापैकी 2 वार हे गंभीर होते अशी ही माहिती आपल्याला मिळाली होती आणि यानंतर आपण दृश्य पाहतोय आता की त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। वांद्रे पोलीस चौकीमध्ये त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आपण आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य सामवर पाहतोय। याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल चवणे। विशाल, काय सांगाल की आता 33 तासानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच हे एक मोठे यश म्हणावं लागेल। तब्बल 33 तास उलटून गेलेले आहेत सैफ अली खान वरती हल्ला होऊन आणि तब्बल 33 तासानंतर एका आरोपीला एका संशयिताला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। मात्र हे नेमकं कुठून घेतलं त्याला ताब्यात याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण जरी आलं नसलं तरी सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण एका आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। जी सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे त्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीने जे आहेत ते या अगोदर देखील शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केल्याची जी माहिती आहे ती देखील सूत्रांकडून आपल्याला समोर आलेली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर हा आरोपी संशयित जो आहे तो सध्या ताब्यात आलेला आहे आणि सध्या पोलीस जे आहेत ते कसं तपास करत असल्याचे माहिती जी आहे ती समोर येत आहे। मात्र या अगोदर ह्या आरोपीने आणखी कोणत्या अभिनेते असतील, कलाकार असतील त्यांच्या घराची रेकी केली होती का याबाबत देखील पोलीस जे आहेत ते तपास करताना दिसून येत आहेत। मात्र नेमका त्याचा उद्देश काय होता हे आता पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या आरोपीला काही वेळानंतर सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होणार असल्याचं देखील समजतंय। विशाल, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जो सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला आरोपी दिसतोय आणि ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ते दोन्ही व्यक्ती सेम आहेत का? अद्यापही पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं नाही। मात्र प्रथमदर्शनी पाहिले असता सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो आरोपी आहे आणि हा जो पोलिसांनी ताब्यात घेतलेली जी व्यक्ती आहे ही जवळपास त्यांची चेहरेपट्टी जी आहे ती सारखीच असल्याचं जे आहे ते स्पष्ट होते। मात्र सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे, सीसीटीव्हीचं जे चित्र आहे ते
क्लिअर नसल्यामुळे याबाबत सांगणं अद्यापही समोर स्पष्ट होत नाही की नेमका तोच आरोपी आहे का. मात्र पोलीस जे आहेत ते सध्या याची कसून तपासणी जी आहे ती सध्या करत असल्याचं स्पष्ट होत आहे. जी विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.